अनेक दिवस रखडल्यानंतर अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरलाय। येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात येतंय। मात्र विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे। प्रकल्पग्रस्तांचे वाली लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला द्यावं अशी मागणी स्थानिकांनी आक्रमकपणे ठेवली आहे। दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला नवी मुंबई विमानतळाशी जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दाखल झालाय। या कॉरिडॉरमुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग एकत्रितपणे प्रवाशांना उपलब्ध होतील। त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, तसंच मुंबई नवी मुंबई कनेक्टिव्हिटी सुधारेल अशी अपेक्षा आहे। मात्र या प्रस्तावावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। उद्घाटनाचा दिवस जवळ येत असताना नवी मुंबई विमानतळ हे देशातील वाहतूक व्यवस्थेतील नवे केंद्रबिंदू ठरणार असल्याचं निश्चित झालंय। विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी मुंबई मेट्रो 3, कुलाबा बीकेसी आणि मेट्रो 2B मंडाले डायमंड नगर या मार्गांचंही उद्घाटन होणार आहे। पंतप्रधानांच्या या दौऱ्याची तयारी जोरात सुरू असून सरकारी विभागांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय। या सर्व वाहतूक मार्गांमुळे नवी मुंबईसह मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। विमान वाहतुकीसाठी ही सर्वात मोठी जमेची बाब ठरणार आहे। दरम्यान येत्या 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथून पहिल्या विमानोड्डाणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर हा विमानतळ परिसर CISFच्या ताब्यात दिला जाणार आहे। त्यानंतर 45 दिवस विमानतळ आणि परिसराचं स्कॅनिंग करून सदर परिसर CISFद्वारे सुरक्षित केला जाणार आहे। त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबईतून व्यावसायिक विमानांच्या उड्डाणाला सुरुवात होणार असल्याचं आता खात्रीशीररित्या सांगण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।